सुप्रीम कोर्ट ने विदर्भ के 45 साल पुराने संघर्ष को राहत देते हुए ऐतिहासिक फैसला सुनाया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने फैसले का स्वागत किया और इसे विकास व पर्यावरण के संतुलन की दिशा में ऐतिहासिक कदम बताया। साथ ही माओवादी नेता बसवराव के खात्मे और नक्सलवाद पर बड़ी कार्रवाई की जानकारी दी है। त्यावेळेच्या रेव्हेन्यू रेकॉर्ड्स मध्ये या सगळ्या जमिनी झुडपी जंगल अशा प्रकारे लिहिण्यात आल्या। मध्य प्रदेशने आपला रेकॉर्ड करेक्ट केला। महाराष्ट्राने झुडपी जंगल असा केल्यामुळे 1980 ला जो कायदा आला त्या कायद्यान्वये याला जंगलाचा दर्जा मिळाला आणि त्यातनं विदर्भाचा विकास हा पूर्णपणे थांबला होता। मी सांगून देऊ इच्छितो की नागपूर रेल्वे स्टेशनची बिल्डिंग असेल, हायकोर्टाची बिल्डिंग असेल, अशा अनेक बिल्डिंग यांचा जुना रेकॉर्ड पाहिला तर त्या झुडपी जंगलाच्या जागांवर आहेत आणि म्हणून 45 वर्षे मागणी होत होती की यातनं काही ना काही दिलासा हा मिळाला पाहिजे। सिंचनाचे प्रकल्प, विकासाचे प्रकल्प हे सगळे मोठ्या प्रमाणात आणले होते। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला आहे। 1996 पूर्वी ज्या जमिनी ग्रँट झालेल्या आहेत त्याला एक प्रकारे एक्झम्पशन मिळालेलं आहे। 96 नंतर ज्या जमिनी ग्रँट झालेल्या आहेत त्या संदर्भात एक प्रोसेस दिलेली आहे की ज्या प्रोसेसचा अवलंब करून राज्य सरकार केंद्र सरकारकडून त्या जमिनी मागू शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आमची मागणी होती की झोपडपट्ट्या ज्या आहेत यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याकरता एक्झम्पशन देण्यात यावं, त्याला देखील मान्यता ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये देखील लोकांनी गरजेपोटी बांधलेले घर आहेत त्या घरांना नियमित करून त्यांना त्याचे पट्टे देता येतील आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकूणच अतिशय चांगला निर्णय झाला आहे। मला या निमित्ताने सांगायचं आहे की 2014 ते 19 ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण या संदर्भात एक समिती तयार करून सर्वोच्च न्यायालयाला रिपोर्ट दिला होता। सर्वोच्च न्यायालयाने CSA तयार केली होती आणि त्याच्यात तो रिपोर्ट जो आहे तो ठेवला होता आणि जवळजवळ आपण जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट त्यांनी मान्य केलेला आहे। त्यामुळे राज्याचं यातनं विशेषतः विदर्भातलं खूप मोठा विदर्भाला याचा फायदा होणार आहे। माओवादी मारले गेलेले आहेत। त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे 5 माओवादी यांचं आत्मसमर्पण त्यांना आपण अटक केलेली आहे। 30 पेक्षा जास्त लोकांचं आत्मसमर्पण झालेलं आहे। मी असं म्हणेन की आता माओवाद हा निश्चितपणे शेवटच्या घटका पोचतो आहे।